आरबीआयने मागील रेपो रेट कट केली. आता त्याच्यानंतर आरबीआयने पुन्हा सर्व बचत खात्यावरील तसेच एफडी वरील व्याजदरामध्ये पण कपात केली. कारण आरबीआयचं सिंपल म्हणणं आहे, रेपो रेट कटचा फायदा बँकांना होतो तर सर्वसामान्य नागरिकांना देखील व्हायला पाहिजे. आणि मग व्याजदर कमी करणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये पहिली बँक आहे आरबीएल बँक, ज्यांनी सेव्हिंग अकाउंटच्या व्याजदरामध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे, जी 15 फेब्रुवारी पासून लागू होती, ज्याच्यामध्ये अगदी 10 रुपयापासून 25 लाखापर्यंतच्या रकमेवर हा नियम लागू केला जाणार आहे. त्याच्यानंतर डीसीबी बँक त्यांनी पण एफडीच्या रेटमध्ये 62 बेसिस पॉईंटची कपात केली आहे, 14 फेब्रुवारी पासून त्यांनी लागू केले. कोटक बँकेने पण सेव्हिंग अकाउंटच्या व्याजदरामध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे, ज्याच्यामध्ये 5 लाख ते 50 लाखापर्यंतच्या रकमेवर हा नियम लागू केला जाणार आहे, जो 17 फेब्रुवारी पासून लागू होते. एकीकडे एफडी आणि सेव्हिंगच्या अकाउंटवर मिळणारा व्याजदर कमी केला आहे, तर दुसरीकडे आपल्याला लोन्सवर भरावा लागणारा इंटरेस्ट देखील कमी केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या टाइम मध्ये आरबीआयच्या तिन्ही मॉनिटरी पॉलिसी मीटिंग असतील, त्याच्यामध्ये 25 बेसिस पॉईंटने कट होण्याची जोरदार शक्यता आहे. पण याच्यामुळे सेव्हिंग आणि एफडीच्या व्याजदरामध्ये अजून कपात होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं आम्हाला खाली कमेंट करून कळवा.